नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मेहू सब आणि हा जो आहे अभिजित देसाई, हा तुमच्या माझ्यासारखा कॉमन मॅन. त्याच्या वैशिष्ट्यांमुळे आपण त्याला म्हणूयात आम हिरो. काय काय 100 पार्सल मारणारा डेली बोलला आहे. 100 पार्सल मारतो डेली. खतरनाक माणूस आहे हा. याच्यासोबत फिरावं लागेल कधीतरी. अभिजित भाई 100 पार्सल मारते हो सुना मैंने. डेली 100 पार्सल. साधारणतः त्याचा दिनक्रम असा असतो की त्याच्याकडे आलेल्या पार्सल्समधल्या ज्यांच्या पार्सलची थोडी शंका आहे की ते घरी आहेत की नाही, त्यांना पुन्हा फोन करणं, मग त्याच्यानुसार पार्सल लावणं. पार्सल लावताना कुठला एरिया आधी येतो तर त्या एरियामधलं पार्सल पहिलं मी देणार, मग त्याच्यानंतर पुढे जाणार. अशा सगळ्या गोष्टींचं सॉर्टिंग केलं जातं आणि हा त्याचा दिनक्रम आहे. अशा पद्धतीने तो सॉर्टिंग करतो. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, त्याची व्हिजिबिलिटी ही 40% एवढी असल्यामुळे त्यामुळे त्याला टू व्हीलरचं लायसन मिळू शकत नाही आणि मग तो सगळे पार्सल चालत मारतो. मित्रांनो, जेव्हा मी अंकुश सरांना भेटलो तेव्हा त्यांनी त्याच्याविषयी सांगितलं आणि मला असं झालं की याची स्टोरी पोचायला हवी सगळ्यांपर्यंत, आणि म्हणूनच म्हटलं की याची स्टोरी मी पोहोचवणार. आणि मग हा नवीन सेगमेंट चालू केला, आम हिरोज. सो नक्की पहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि अभिजित देसाईसाठी एक थंब नक्की पाठवा. कारण अभिजित हा आपल्या सगळ्यांना जरी साधारण वाटला तरी तो साधारण नाही आहे. कारण व्हिजिबिलिटीचं एक चॅलेंज असतानासुद्धा, फिजिकल चॅलेंज असतानासुद्धा तो काम करतो आहे. आणि असे कित्येक लोक मी तुम्हाला दाखवेन जे आजही काम नाही किंवा हरून जातात, खचून जातात. तर त्या सगळ्यांसाठी अभिजित इन्स्पिरेशन आहे. अच्छा, मला थोडं टाइमच लागेल ॲक्च्युली त्या साईडला यायला. तुम्ही जाऊन या ना, मग मी तुम्हाला कॉल करेन तसं. आता ते चालेल, ठीक आहे. हां चालेल. नाही चालेल, मी तुम्हाला कॉल करत असतो त्यावेळी. म्हटल्याप्रमाणे आत्ता तो सॉर्टिंग करून झालेला आहे त्याचा, आणि तो आता त्याची गोणी भरतो आहे ज्याच्यामध्ये हे सगळे शिपमेंट टाकले जातात. आणि हे सगळे शिपमेंट हे त्या पद्धतीने लावतो आहे की मी अगोदर कुठलं देणार आहे आणि शेवटचं कुठलं पार्सल देणार आहे, कुठल्या एरियात देणार आहे, त्यानुसार तो गोणी लावतो आहे. सो त्याचा दिनक्रम चालू होतो तो असा. आणि मग तुम्हाला मगाशी बघितल्याप्रमाणे त्यांनी कॉलिंग केलेली आहे कस्टमर्सना. आधी कस्टमर्सना कॉलिंग करून तो फ्री झाला आहे. ही स्टोरी टाकण्याचं कारण हे आहे की आपण डेलीच्या आयुष्यात बऱ्याचदा स्वतःला अंडर एस्टिमेट करतो की मी हे करू शकेन किंवा नाही. पण हा पोरगा स्वतःला कधीच अंडर एस्टिमेट करत नाही. तो म्हणतो मला या विभागात सगळे ओळखतात, मला या भागात सगळे ओळखतात आणि मी इथला हिरो आहे, असं तो म्हणतो. आणि त्यांनी त्याची या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी शोधलेली आहे. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कसं राहायचं, कसं जगायचं, या सगळ्याचं म्हणजे सॉर्टिंग केलेलं आहे. जसं तो या मिशो डिलिव्हरी सेंटरमध्ये अगोदर पार्सल सॉर्ट पहिले हे करून मग पुढे अभिजितबद्दल मी काही सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त आपण ऐकूया त्यांच्या सरांकडून. नमस्कार. अगोदर तुमचं नाव सांगा. आणि मग माझं नाव अंकुश टोंबरे. गार्गी एंटरप्राइजेस नावाने आपण मिशो डिलिव्हरी सेंटर चालवतो. तुम्ही बघू शकता आपल्याकडे बरेचसे स्टाफ आहेत आपल्याकडे. त्यामधलं वेगवेगळ्या विभागामध्ये अंबरनाथच्या आपण डिलिव्हरी पार्टनरचे काम बघतो. अभिजित जवळपास माझ्याकडे एक 16 महिने झाले. 16 महिन्यांपूर्वी आला होता. ब्लिंकिट नावाच्या एका डिलिव्हरी एजन्सीमध्ये कामाला होता. त्याला मी पाहिलं आणि विचार केला की म्हटलं तू आमच्यासोबत काम करशील का. मग त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड समजून घेतला. बॅकग्राऊंड समजताना जेव्हा मी त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं की समजलं की त्याचं थोडंसं फिजिकली चॅलेंजेस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचं व्हिजिबिलिटी वगैरे ह्या गोष्टी कमी आहे. मग त्यामध्ये पाहिलं की त्याला आहे ना, या व्हिजिबिलिटीच्या कमीमुळे त्याला ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे त्याला चालत पार्सल मारायला लागतात. मग त्यानंतर आम्ही त्याचा रूट केला, सर्वे केला, त्याला एक्सप्लेन केलं सगळ्या काही गोष्टी. आज तो आमच्याकडचा नंबर 1चा एम्प्लॉई आणि स्टाफ म्हणून काम बघतो आहे. ज्या काही चॅलेंजेस त्याला देवाकडून आल्या
त्या चॅलेंजेसला त्यांनी त्याची पॉवर बनवून आजपर्यंत एकही शिपमेंट जे आमच्याकडे पार्सल येतात कस्टमर्सचे त्याच्यातलं एकही शिपमेंट त्याच्याकडून गहाळ झालेलं नाहीये, एकही रुपया कधी हरवलेला नाहीये. त्याचं खूप कौतुक वाटतं मला. आणि एकाही कस्टमरकडून त्याची 1 रुपयाचीही कंप्लेंट माझ्याकडे आजपर्यंत आलेली नाहीये. आणि मला हे सांगायला सगळ्यांना आवडेल की तो जसं ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी ताकद बनवली आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन त्यांनी एक जीवन जगण्याचा मार्ग निर्माण केला आणि पैसे कमवत आहे. आणि या पैशाच्या माध्यमातून तो त्याच्या घराला जो हातभार लावत आहे त्याचं मला खरंच कौतुक वाटतं. मागे त्याच्या आईशीही बोलणं झालं, त्याच्या आईनी पण त्याला खूप छान बॅकअप दिला आणि इथे काम करण्याची त्याला संधी उपलब्ध करून दिली. आणि आमच्यासोबत तो काम करतो म्हणजे मी असं म्हणू शकेल की आपल्या ह्या विभागामध्ये अभिजित आमच्यासोबत काम करतो हे आमचं भाग्य आहे की त्याच्यासारखा माणूस आम्हाला लाभला. आता इथे अभिजित 1 मिनिट ये ना सरांच्या बाजूला. त्याचं जे काम आहे, त्याची जी काम करण्याची पद्धत आहे ती खूप मला आवडते. आणि मी नेहमी त्याला म्हणत असतो की जेव्हाही केव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये तुला कधी काही अडचण असेल तर तू बिंदास आम्हाला सांग, आम्ही नेहमी तुला सदैव मेहनत करू. आणि हे पूर्ण गार्गी एंटरप्राइजेस त्याच्यासोबत पाठिंब्याने उभं आहे आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. त्याने असंच मोठं व्हावं आणि खूप छान छान काम करावं. मग अभिजित सर खूप कौतुक करत होते तुझं. मला चांगले बोलतात, असं मी काम करतो ते कौतुक तुला केलं माहितीये साहजिक आहे. तू सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे. जे आजही काही लोक अजून हातावर हात ठेवून बसलेत की जे काम करू शकतात नाही किंवा खूप अडचणी आहेत मला, तर तू त्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे. तुला माहिती येस काय आहे सगळ्यांना काय सांगशील? सगळ्यांना सांगेन कुठलंही काम घ्या, काम करत राहा, निष्ठेने करा काम, इमानदारीने करा. कस्टमर तुमच्याकडे येतील, तुम्ही आरामात तुमचं काम करत राहा. कस्टमर स्वतःहून तुमच्याकडे येईल. ते पोटाला बॅग का लावतो तू अशी? मी अशीच लावतो काय, पण का? कारण काय? पैसे वगैरे ठेवायला. पटकन सोयीस्कर पडतं म्हणून. हा पटकन सोयीस्कर पडतं. आता तू पाठीवर हे ओझं घेऊन आला ती हा. बॅग अख्खी हो एवढी मोठी. किती पार्सल येतात आता याच्यात? एक असते 20-40-50 असते. आता 40-50. हा. आणि मग चालू होतो त्याचा दिनक्रम खऱ्या अर्थाने. कारण जिथे तो चालत डिलिव्हरी करतो. तुम्हाला सांगतो आजही माझ्याकडे गाडी नाही असं म्हणणारे भरपूर लोक आहेत, पण जे आहे त्यात समाधानी राहून जे मिळतंय किंवा ज्या पद्धतीचं चॅलेंजेस तो फेस करतो आहे त्यातून पण मार्ग काढून हा एकटाच असा चालत चालत पाठीवरती बॅग अडकवून निघतो डिलिव्हरी द्यायला. इतकं चालल्यानंतर वेळ येते विभागात पोहोचण्याची. विभागातल्या एखाद्या मंदिर किंवा अशा ठिकाणी जिथे सगळेजण असतात तिथे तो थांबतो. मग तिथून काही लोकांना फोन करून बोलवतो, त्यांचे पार्सल त्यांना हँडओव्हर करतो. आणि किंवा मग जर COD कॅश ऑन डिलिव्हरी नसेल तर OTP घेतो. अशा पद्धतीचा हा त्याचा दिनक्रम चालू असतो. तुमचे 420 झाले का? हां हां 19 आहे, पण जसं सुट्टी आहेत म्हणून मी तुम्हाला बोललो मी येतात का? चल हे घ्या OTP. भैया अचानक खा देती है अजून किती पार्सल देणार आहेस? आता अजून कैलासनगरचे बाकी आहेत. सकाळपासून किती पार्सल मारलेस ते? 50.
50 मारलेस मग भाई, कमालेस तू. आणि आता हे किती आहे? आता हे 20 आहेत. 20 म्हणजे टोटल 70 पार्सल. आणि मग त्याच्यानंतर तुझी अर्निंग किती होणार? कमीत कमी 1200-1300 होतील आपले. काय बोलतो? कडक. भारीस रे तू. नंबर व्यस्त आहे सांगताय. 120 वाले. आता तुमच्या बंगल्याच्या इथेच येतं. हो. कुठलं? हो हो. नाही हो. तिथे नेहमी ना तिथेच येतं. चालेल चालेल. भारी एरिया आहे रे तुला. प्लॉटिंग वर फिरायचं काय? हे फार्मिंगची प्लॉटिंगच असतं बाबा. हां. हा पूर्ण इथून ते इथपर्यंत स्मशानभूमीपर्यंत सगळं प्लॉटिंगच आहे. अच्छा. फार्मिंग सोसायटी पूर्ण तिथपर्यंत अख्खी. आणि करंट तू किती वर्ष करतोय डिलिव्हरी मध्ये? 5. 5 वर्ष करतोय. हो इथे 1 वर्ष झालं. हां. आणि आधीपासून झोमॅटो आणि ब्लिंकिट 5 वर्ष झाली. गुड गुड. मग तू असं एक पार्सल द्यायला, एका पार्सलला 16 रुपये मिळतात बरोबर? आता माझे इतके कस्टमर ओळखी झालेत ना, हां. ते सगळे मला ओळखतात ना, डायरेक्ट फोन करतात आता मला हां. की या टाइमला ये, या टाइमला मी असेन घरी किंवा घराच्या आत टाकून द्या पार्सल. हां ना? इतका त्रास झालाय कस्टमरचा आजकाल. नाईस, व्हेरी गुड. तू तेवढा ट्रस्ट कमवलास कस्टमरचा ते फक्त एका वर्षात. एका वर्षात. ते याच्या अगोदर आलं कुठे नाही. कुठे केलंस तू? ब्लिंकिट आणि झोमॅटोमध्ये केलं. हां. मग तेव्हा कशी कमाई होती तुझी? तेव्हा मिनिमम जर झोमॅटोमध्ये 2 तास करायचं तर आरामात 200 बनायचे. ब्लिंकिटमध्ये पूर्ण दिवस करायचं तर 500 बनायचे. आता इथे नॉर्मल 1000-1300 बनतात दिवसाचे. गुड. जे काय तुमचं देणं घेणं आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया एक्स्ट्रा असेल. राहू द्या. थँक्यू. मी ॲड्रेस कुठला ॲड्रेस टाकला होता तुम्ही ॲक्च्युली? मी ना उमा निवासचा टाकलेला. अच्छा इकडचा पण आहे ना वाटतं. अच्छा. नाही कधी असं असेल ना इन केस डायरेक्ट फोन करायचा, मी तसं देईन मग तुम्हाला घेऊन. थँक्यू. ओके. ही वाली डिलिव्हरी झाली. आता पुन्हा तू चालत जाणार तिथे पार्सल ठेवलं तिथे. इथे परत नाही येणार ना? नाही एकदम एवढं तुला शार्प माहिती आहे, तुला परत यावं नाही लागणार. नाही. बाकी सगळे ॲड्रेस तू वाचून आलास म्हणजे ऑलरेडी पार्ट आहेत. गुड. मी स्वतःची शॉर्टिंग 4-5 गोण्यामध्ये करून ठेवतो हां. डायरेक्ट. काय काय? 4-5 गोण्यामध्ये शॉर्टिंग करून ठेवतो मी माझे. हां. मग मला समजतं की कुठलं पार्सल कुठे आहे, इथे द्यायचं आहे, लगेच जायचं देऊन येतात. जर या एरियातले 3-4 असतील डायरेक्ट 3-4 उचलायचे आणि द्यायचे पटापटा. व्हेरी गुड. आता ही प्रगती चाळीचं तुझ्याकडे आहे पार्सल? नाही इथलं आता सगळं संपलं आपलं. अच्छा. ते एकच होतं. पण इथे असतं तर तू ऑलरेडी ते पार्सल पण घेऊनच आला हां. असतास. पहिलं बघितलं जेव्हा मी तिथे मंदिरात होतो, 2 कस्टमरला डायरेक्ट कॉल केले, पहिलेच बोलवले. हां. ते आले लगेच इथलं पार्सल सोडलं. हां. मग आता परत त्या साईडलाच द्यायचं, सावंत पार्कला जायचं. आता इथले सगळे झाले आता. नाईस नाईस. इकडे आता आवाज आहे, आपण जरा बंद करूया कॅमेरा. हिरो मी इथे इधर में हीरो तू ही है. फिर हर एक बंदा जानता है मेरे को. काय काय? हर एक बंदा जानता है मेरे को इधर. हर एक बंदा जानता है. फिर क्या बात आहे. नाईस नाईस यार. यार बाहेर बऱ्याच लोकांना म्हणजे काम करायला त्रास होतो किंवा हे काम करायचं कसं करायचं असं करायचं. तू एवढा करतोयस ना, आणि ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने करतोयस. मी कधी माझी जेव्हा अंकुश सरांशी ओळख झाली तेव्हा अंकुश सर म्हणाले की हा एक मुलगा आहे ज्याला मी कधी काय नाही बोलत, कारण बिचारा चालत पार्सल मारतो. सो खतरनाक आहेस तू. आणि आता जिथे तू बॅग ठेवलीस तिथे आपण पोहोचतोय ना. हां सर सर एक मिनिट. थँक्यू. आपल्याला इथे जायचं सावंत पार्क. सावंत पार्क. तुमचे पैसे लागले. हां किती? 420 ना. 20 रुपये शक्य नाही, 100 रुपये. नाही चालेल नंतर दिले तरी चालतील, आपलं काही प्रॉब्लेम नाही. बिंदास आहे कधी नाही, राहू द्या काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा पुढच्या वेळी पार्सल मागवाल ना तेव्हा कमी द्या. लक्षात राहिलं पाहिजे ना तुमच्या पण. नाही त्याच्या लक्षात मी कसं
मी 20-30 रुपये सोडतो. तसे आपलं नॉर्मल एक्स्ट्रा खर्च असतोच तितकं दिवसभराचा. मी सोडतो ते असं. हां बिंदास. माणसाबद्दल काय बोलू, अजिबात थकत नाहीये. कुठे जायचं रे? स्वतः पार्सल मागे 16 रुपये कमवतोय, पण एखाद्याचे 20 रुपये बाकी ठेवतोय. एवढं मोठं मन असलेला हा अभिजित तुम्ही बघू शकता. त्याच्यासोबत आणि मी आता मस्त पुन्हा बसून निघालाय फिरतोय. चालत पुढे. मी सोबत गाडी चालवून थकलो, पण त्याचे पाय काय थकत नाहीत. निघाला पुन्हा या सोसायटीत. त्याचा स्पीड खतरनाक. स्पीडला मला पळावं लागतं. व्हॉट्सअपवर येतो. किती राहिले? वेगवेगळ्या कोणी केलंस का त्याच्यात? स्टोरी थोडी मोठी वाटेल, पण काय आहे, त्याच्यासोबत मी जेव्हा दिवस घालवला तेव्हा मला कळलं की एखादा गिग वर्कर जो असतो तो कशा प्रकारे त्याला काम करावं लागतं आणि त्याच्या 40% विजिबिलिटीचा जो फिजिकल चॅलेंजेस त्याला येतात त्यातून तो कसा हँडल करतो स्वतःला. तर या सगळ्या गोष्टी मला आजच्या दिवसभरात पाहायला मिळाल्या. मित्रांनो, असं नाही आहे की 100 डिलिव्हरी दुसरं कोणी मारत नाही. 100 डिलिव्हरी मारतात, पण आपापल्या व्हेकलवर, गाडीवर, टू व्हीलरवर. पण हा मात्र म्हणजे अभिजित मात्र या सगळ्या डिलिव्हरी फक्त आणि फक्त चालत मारतो आणि यामुळेच तो ठरला आपला आम हिरो. सो अभिजित देसाई, हॅट्स ऑफ. अभिजित देसाई या कॉमन हिरोचं, या आम हिरोचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्यासाठी टाईप करा अभिजित आणि पुढे थंबचं स्माइली टाका आणि कमेंट करा. मित्रांनो, कमेंट्सचा पाऊस पडा. यावेळी मला कमेंट्सच्या खूप अपेक्षा आहेत, कारण तुमच्यासाठी नवी कोरी स्टोरी घेऊन आलो आहे.